नमस्कार. आता कोर्टात प्रिया आलेली असते, पण तिला खूप भीती वाटत असते. कारण ती विचार करते, अर्जुनने मला नोटीस पाठवली म्हणजे नक्कीच त्याला कोणता तरी पुरावा सापडला आहे. त्याशिवाय तो असं करूच शकत नाही. काय असेल त्याच्याकडे, असा कोणता पुरावा सापडला असेल त्याला आश्रमामध्ये? का त्याला माझी चौकशीसाठी त्याने मला बोलवलं असेल? असा ती कोर्टात बसून विचार करत असते. ती कोर्टात आलेली असते, पण ती अश्विनला सांगून आलेली नसते. अश्विन घरी येतो आणि विचारतो, मम्मा तन्वी कुठे आहे? तेव्हा ती म्हणते, अरे ती तर कोर्टात गेली, तुला सांगून नाही गेली? तेव्हा अश्विन म्हणतो, खोटं बोलतो की हो गेली सांगून मी विसरलो. आणि अश्विन रूममध्ये येतो आणि विचार करतो, ही तन्वी, हिचं काय चाललं आहे? कोणतीच गोष्ट काहीही करताना कुठे जाते, काय करते, मला काहीही सांगून जात नाहीस, काहीही सांगून करत नाही. आता कोर्टात गेली तर मला सांगून जायचं ना, पण नाही. काल पण कुठेतरी गेली होती, ते पण मला सांगून गेली नाही. का ती अशी करते, का सांगून जात नाही? तिला ना आता चांगले एकदा सुनावलं पाहिजे. असं म्हणून अश्विन हा रागारागाने कोर्टात येतो आणि कोर्टात बसलेल्या प्रियाच्या हाताला पकडतो आणि तिला फरफटत घरी घेऊन येतो. तेव्हा प्रिया म्हणते, अरे अश्विन, तू असं का मला तिथून आणलंस? अरे मला अर्जुनने चौकशीसाठी बोलवलं होतं. तेव्हा अश्विन म्हणतो, झाली ना आता चौकशी, बा झालं, खूप झालं. अगं तू कोर्टात गेलीस हे मला सांगून जाता येत नाही का? किती वेळा तुला सांगायचं कुठेही बाहेर जाताना सांगून जात जा म्हणून, पण तुझं तेच असतं. तू कोणतीही गोष्ट काहीही करतेस, कुठे जातेस, मला काहीच सांगून जात नाहीस. तू का सांगून जात नाहीस? का सांगून गेली नाहीस तू कोर्टात गेलीस ते? आता अश्विनने प्रियाला फरफटत घरी आणलेलं असतं. हे बघून अर्जुन आणि सायलीला धक्का बसलेला असतो. आता अर्जुन आणि सायली बोलत असतात की काय झालं, अश्विन भाऊजींनी येऊन असं प्रियाला का खेचत घेऊन गेले ते? तेव्हा अर्जुन म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे, जाऊ दे ना, त्यांचं ते नवरा बायको बघून घेतील. आता आपल्याला खूप मोठा पुरावा सापडला आहे, आपण ही केस जिंकू. पुढच्या हिअरिंगला अजून एक पुरावा आपण सादर करू आणि ही केस आपणच जिंकू. आता मधुभाऊ, सायली आणि अर्जुन आणि अश्विन एकदम आनंदात असतात. मात्र मैपतच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं, कारण अर्जुनने असा पुरावा सादर केलेला असतो म्हणून. आता दामिनी देशमुख ही रविराजकडे येत नाही, तर रविराज दामिनी देशमुखकडेच जातो आणि म्हणतो, बघितलं, गेल्या सुनावणीला तुम्हाला मी बोललो होतो ना, अर्जुन हरला आहे असं समजू नका. जेवढा तो हरेल, 2 पावलं मागे जाईल ना, तेवढाच तो जोमाने काम करेल आणि तेवढंच तो 4 पावलं पुढे येऊन तुम्हाला तुमच्या नाकी नऊ आणेल आणि तो नक्कीच सत्यासमोर आणून ही केस सुद्धा तो जिंकून जाईल. तुमच्या नाकावर टिचून तुम्हाला कळणार सुद्धा नाही, कारण तो माझा शिष्य आहे. माझी शिकवण कधीही वाया जाणार नाही. आता रविराजने दामिनी देशमुखला चांगलेच खडे बोल सुनावलेले आहेत. दामिनी देशमुख तिथून तरातरा निघून जाते. मैपत काय बोलतोय, मैपत हाका मारत मारत तिच्या मागे जातो, पण ती काही त्याच्याकडे बघत नाही आणि निघून जाते. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.